BA भाग 3च्या विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर नंबर 10 तुलनात्मक राजकारण सेमेस्टर 5 हा विषय शिकवत होतो आणि या विषयातील 3 नंबरचा टॉपिक आणि 4 नंबरचा टॉपिक माझ्याकडे असल्यामुळे मी हे 2 टॉपिक तुमच्यापर्यंत पोचवणार आहे. त्यातील एक टॉपिक पोचवलेला आहे, तो शिकून संपलेला आहे. 3 नंबरचा टॉपिक संघराज्यवाद असा होता, तो आपण शिकवून पूर्ण केलेला आहे. संघराज्यवाद म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, संघराज्यवादासाठी आवश्यक अटी काय आणि संघराज्य पुढील आव्हाने, असं 3 भागामध्ये तो टॉपिक आपण बघितलेला होता. आज आजच्या पिरियडला आपण 4 नंबरचा टॉपिक बघायचा आहे. 4 नंबरच्या टॉपिकचं नाव आहे राजकीय पक्ष आणि दबाव गट, पॉलिटिकल पार्टी अँड प्रेशर ग्रुप्स. या टॉपिकमध्ये आपण राजकीय पक्ष, त्याचा अर्थ, व्याख्या, प्रकार हा भाग बघणार आहोत. हा पहिला भाग. दुसरा भाग आहे दबाव गटांचा, त्याचा अर्थ, त्याचं वर्गीकरण आपण बघायचं आहे. आणि तिसरा भाग आहे तो म्हणजे राजकीय पक्ष आणि दबाव गटांची भूमिका, राजकारणामध्ये दोघांची भूमिका काय असते, हा भाग ही आपल्याला बघायचा आहे. म्हणजे या 3 भागामध्ये राजकीय पक्ष आणि दबाव गट या टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आज 20व्या शतकामध्ये पक्षीय राजकारणाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. प्रत्येक राष्ट्रात, मग ते लोकशाही स्वरूपाचे असो किंवा संवेदी स्वरूपाचे असो, त्या त्या राष्ट्रामध्ये आपल्याला राजकीय पक्ष पद्धती आढळते. सत्ता प्राप्त करण्यासाठी व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या पक्षाचे सभासदत्व स्वीकारावे लागते. आज व्यक्तिगत राजकारणाला काहीही महत्त्व राहिले नसून पक्ष पद्धतीचेच राजकारण सगळीकडे रूढ झालेले आहे. लोकशाही शासन पद्धतीत राजकीय पक्षांची खूप आवश्यकता असते. मनरोच्या मते स्वतंत्र राजकीय पक्षाकडून चालवले जाणारे शासन हे लोकशाही शासन म्हणून ओळखले जाते. राजकीय पक्ष नसेल तर तेथे लोकशाही नाही. नो पार्टी नो डेमोक्रेसी, असे मनरोने म्हटलेले आहे. हे मनरोचं मत जे आहे हे बरोबरच आहे. राजकीय पक्षाशिवाय निवडणुका घेणे अशक्य असते. लोकांच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा प्रकट करण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणजे राजकीय पक्ष होय. लोकांच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा प्रकट करण्याचे प्रभावी माध्यम, यालाच राजकीय पक्ष असं म्हटलं जातं. राजकीय पक्षाशिवाय निर्माण होणारे शासन कमकुवत आणि अकार्यक्षम असते. कोणतीही राजकीय व्यवस्था म्हटली की पक्षीय राजकारणाशिवाय तिला पूर्णत्व प्राप्त होत नसते. संवेदी शासन पद्धती असो किंवा हुकुमशाही शासन पद्धती असो, तेथे पक्ष पद्धती ही आवश्यक असते. अशा शासन पद्धतीत किमान एक तरी पक्ष अस्तित्वात असतो. थोडक्यात राज्य लोकशाहीचे असो किंवा सर्वंकष पद्धतीचे असो, तेथे पक्षीय राजकारणाची खूप गरज असते, हे लक्षात घ्यायचं.
अशा पद्धतीने आपण प्रास्ताविक पाहिलं. आता राजकीय पक्षाचा अर्थ काय आहे, त्याच्या व्याख्या काय आहे, याचा विचार आता आपण करूया. काही विचारवंतांनी राजकीय पक्षाची व्याख्या केलेली आहे. त्यामध्ये पहिला विचारवंत आहे एडमंड बर्क. एडमंड बर्क. राजकीय पक्ष म्हणजे सर्वांचे मतैक्य असणारा आणि सामूहिकरित्या राष्ट्रीय हिताची जोपासणी करणारा लोकांचा समूह होय. राजकीय पक्ष म्हणजे सर्वांचे मतैक्य असणारा, म्हणजे एकमत असणारा आणि सामूहिकरित्या राष्ट्रहिताची जोपासणी करणारा लोकांचा एकत्रित आलेला समूह म्हणजे राजकीय पक्ष. अशी साधी सोपी व्याख्या एडमंड बर्क यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर जोसेफ शुम्पीटर, प्रोफेसर जोसेफ शुम्पीटर यांनी बर्कच्या व्याख्याला नकार दर्शवून राजकीय पक्षाची व्याख्या केली आहे. त्यांच्यामध्ये राजकीय पक्ष म्हणजे लोकांचा असा समूह की जो राजकीय सत्तेसाठी स्पर्धात्मक संघर्ष करीत असतो आणि इतरांवर प्राबल्य निर्माण करीत असतो. राजकीय पक्ष म्हणजे लोकांचा असा समूह की जो राजकीय सत्तेसाठी स्पर्धात्मक संघर्ष करीत असतो आणि इतरांवर प्राबल्य निर्माण करीत असतो. अशी जोसेफ शुम्पीटर यांनी व्याख्या केली आहे. तिसरी व्याख्या प्रोफेसर मॅक आयव्हर. प्रोफेसर मॅक आयव्हर या विचारवंताने व्याख्या केलेली आहे. एखाद्या तत्वाला किंवा धोरणाला पाठिंबा देण्यासाठी संघटित झालेले आणि घटनात्मक मार्गाने ते धोरण शासनाचे निर्णायक धोरण व्हावे यासाठी प्रयत्न करणारी संघटना म्हणजे राजकीय पक्ष होय. एखाद्या तत्वाला किंवा धोरणाला पाठिंबा देण्यासाठी संघटित झालेले आणि घटनात्मक मार्गाने ते धोरण शासनाचे निर्णायक धोरण व्हावे यासाठी प्रयत्न करणारी संघटना म्हणजे राजकीय पक्ष होय. यानंतर प्रोफेसर गटेल यांनी एक व्याख्या केलेली आहे. राजकीय पक्ष म्हणजे लोकांची अशी संघटना. राजकीय पक्ष म्हणजे लोकांची अशी संघटना की जी आपल्या सर्वसाधारण धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी मतदानाचा हक्क वापरून शासनावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करीत असते. सर्वसाधारण धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मतदानाचा हक्क वापरून शासनावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करीत असते, अशी गटेल यांनी व्याख्या केली आहे. त्याच्यानंतर गिलख्रिस्ट या विचारवंताची व्याख्या बघूया. राजकीय पक्ष म्हणजे नागरिकांचा संघटित झालेला असा समूह की जो समान ध्येयाने प्रेरित होऊन राजकीयदृष्ट्या शासनावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करीत असतो. अशा प्रकारे विविध व्याख्यांचा परामर्श घेतला की आपल्याला असे दिसून येते की सर्व व्याख्यांचा आशय हा एकच आहे. राजकीय पक्ष मानवाच्या समूह प्रवृत्तीतून निर्माण झालेले असून एकाच ध्येयाने किंवा उद्दिष्टाने प्रेरित झालेले लोक संघटित होऊन कार्य करीत असतात. आपल्या ध्येयपूर्तीसाठी राजकीय पक्ष सत्ता मिळवण्याचा आणि टिकवण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ साम्यवादी शासन प्रणालीचा पुरस्कार करणारा साम्यवादी पक्ष, साम्यवादी शासन प्रणालीचा पुरस्कार करणारा साम्यवादी पक्ष, उदारमतवादी लोकशाहीतील राजकीय पक्ष, फॅशिस्ट धोरणाचा पुरस्कार करणारे पक्ष, असे विशिष्ट विचारसरणीचे तात्विक भूमिकेचे राजकीय पक्ष आपल्याला आढळून येतात.
राजकीय पक्षाचा संबंध नेहमी राजकीय सत्तेशीच येतो. सत्ता प्राप्तीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपली ध्येय धोरणे जनतेपुढे ठेवतो, म्हणजे आपले जाहीरनामे जनतेपुढे ठेवतो इलेक्शनच्या पिरियडमध्ये. आणि मग जनतेच्या पाठिंब्यावर प्रत्येक राजकीय पक्ष कमी अधिक प्रमाणात सत्तेत सहभागी होत असतो. अशा पद्धतीनं आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की राजकीय पक्ष हे लोकांनीच निर्माण केलेले असतात. लोकांच्या समूहाने संघटित होऊन एखादं समान उद्दिष्ट जर साध्य करायचं असेल तर सत्ता प्राप्त करून ते उद्दिष्ट साध्य करायचं असतं. लोकहिताचा विचार करून, राष्ट्रहिताचा विचार करून राजकीय पक्ष निर्माण केले जातात आणि त्या राजकीय पक्षामार्फत लोकांच्या पाठिंब्यावर सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ठरवलेलं जे काही ध्येय असेल ते ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न सत्ता प्राप्त झाल्यानंतर होत असतो, हे लक्षात घ्या. आता याच्यानंतर पुढे राजकीय पक्षांची कार्ये म्हणजे भूमिका. काय काम करतात राजकीय पक्ष? आज आपल्या देशामध्ये किंवा जगभरच्या राष्ट्रामध्ये राजकीय पक्ष आहेत, तर या पक्षांची भूमिका काय आहे हे आपण या ठिकाणी बघायचं. राजकीय पक्षांची महत्त्वाची भूमिका, पहिली भूमिका आहे राजकीय भूमिकांची भरती. राजकीय भूमिकांची भरती म्हणजे काय? तर राजकीय पक्षाच्या व्यवस्थेत आणि शासन संस्थेच्या व्यवस्थेत विविध पदांवर व्यक्तींची निवड करावी लागते. राजकीय पक्षाच्या रचनेत अध्यक्ष, सचिव, खजिनदार, कार्यकारी सभासद इत्यादी भूमिकांची निवड किंवा पदांची निवड राजकीय पक्षातील सदस्यांकडून होत असते. तसेच शासन संस्थेत प्रतिनिधित्वाच्या भूमिका निवडण्याचे कार्य राजकीय पक्ष करीत असतात. कायदेमंडळातील प्रतिनिधी, स्थानिक व नागरी प्रशासनातील प्रतिनिधी निवडण्याचे कार्य राजकीय पक्षाकडून होत असते. संसदीय लोकशाहीत पंतप्रधानाची निवड बहुमत प्राप्त झालेल्या राजकीय पक्षातून होत असते. तर अध्यक्षीय लोकशाहीत अध्यक्षाची प्रत्यक्ष निवड होत असते. साम्यवादी देशातील सर्व शासकीय जागांची भरती एकाच पक्षाद्वारे होत असते. अशा पद्धतीनं विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचे काम राजकीय पक्षाला करावं लागतं. या ठिकाणी राजकीय भूमिका असं म्हटलेलं आहे. निवडून दिलेल्या प्रतिनिधीने त्या ठिकाणी आपली जबाबदारी, आपली भूमिका योग्य रीतीने पार पाडायची असते. जनहिताची, राष्ट्रहिताची कामे करायची असतात, म्हणजे ती भूमिका त्यांनी पार पाडायची असते. म्हणून हे पहिलं कार्य. दुसरं कार्य राजकीय स्थैर्य निर्माण करणे. राजकीय पक्षाद्वारे राज्यातील विविध घटकांच्या कार्यात सुसंगती व समन्वय साधला जातो. जे विविध हित संबंध असतात त्यांच्यात एकसूत्रीपणा आणण्याचे कार्य राजकीय पक्ष करीत असतात. लोकांच्या मागण्या आणि इच्छा यांचा विचार करून राजकीय पक्षांना निर्णय घ्यावे लागतात. कारण काही वेळा लोकांच्या मागण्या परस्पर विरोधी असतात. अशा वेळी लोकांच्या परस्पर विरोधी मागण्यात समन्वय साधून कार्य करावे लागते. राजकीय पक्ष समाजातील महत्त्वाच्या आणि आवश्यक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून एकत्रीकरणाचे कार्य करू शकतात. उदाहरणार्थ अमेरिकेतील वांशिक भेद कमी करण्याचा प्रयत्न सर्वच पक्षाकडून होत असतो. भारतातील सर्व पक्ष वर्णाश्रम व्यवस्थेला आणि जाती व्यवस्थेला विरोध करताना दिसतात. सर्वच राजकीय पक्ष जाती निर्मूलनाचे, अस्पृश्यता निवारणाचे कार्य करीत आहेत. सर्वच राजकीय पक्ष हिंदू मुस्लिमांमध्ये एकी निर्माण करीत असलेले दिसतात. अशा रीतीने पक्ष विविध हित संबंधात एकजिनसीपणा निर्माण करण्याचे कार्य करीत असतात. अशा पद्धतीनं राजकीय स्थैर्य निर्माण करण्याचे काम
राजकीय पक्षांच्याकडून केलं जातं, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर तिसरं काम आहे संचरणाचे कार्य. संचरणाचे कार्य म्हणजे काय, तर सरकार आणि समाज यांच्यातील संचरणाचे कार्य राजकीय पक्ष करीत असतात. राजकीय पक्षाच्या यंत्रणेत कार्यकर्ते विविध स्वरूपाची कार्य करीत असतात. राजकीय व्यवस्थांबाबतचा दृष्टिकोन समजून घेणे, तसेच सरकार आणि राजकीय पक्ष यांच्याकडून जनतेची अपेक्षा काय असते ते समजून घेणे, जनतेच्या अडीअडचणी व प्रश्न समजावून घेणे, अशी कामे कार्यकर्त्यांना करावी लागतात. अशी सर्व माहिती गोळा करून तिचे संकलन केले जाते. सत्तारूढ पक्ष त्या माहितीच्या आधारे आपली ध्येय धोरणे आखतो आणि विविध योजना राबवितो. विरोधी पक्ष मिळवलेल्या माहितीच्या आधारे सत्तारूढ पक्षाला त्या संदर्भात प्रश्न विचारून धारेवर धरतो. अशा रीतीने समाज आणि सरकार या दोहोंना साधणारा दुवा म्हणून राजकीय पक्ष कार्य करीत असतो. चौथं कार्य राजकीय सामाजिकरण. राजकीय सामाजिकरण म्हणजे काय, तर राजकीय सामाजिकरण करणे हे राजकीय पक्षाचे महत्त्वाचे कार्य होय. देशापुढील विविध समस्या कोणत्या आहेत, कोणत्या समस्या महत्त्वाच्या आहेत, त्याचबरोबर त्यासाठी कोणती ध्येय धोरणे आणि योजना आखता येतील, यासंबंधी माहिती सामान्य जनतेला करून देण्याचे कार्य राजकीय पक्ष करीत असतात. राजकीय व्यवस्थेविषयी, तिच्या कार्याविषयी माहिती देण्याचे कार्य राजकीय पक्षाकडून होत असते. लोकांना राजकीय ज्ञान प्राप्त करून देण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे राजकीय पक्ष होत. अशा रीतीने राजकीय समाजीकरणाचे कार्य राजकीय पक्षाकडून होत असते, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की लोकांना जास्तीत जास्त राजकीय पक्षांच्याकडून, त्यांच्या नेत्यांच्याकडून, कार्यकर्त्यांच्याकडून माहिती देण्याचं काम हे राजकीय पक्षांच्याकडून झालं पाहिजे. तर मग त्या ठिकाणी राजकीय समाजीकरण होऊ शकतं, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर पाचवं कार्य आहे राजकीय नियंत्रण. शासन संस्थेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य राजकीय पक्ष करीत असतात. आपल्या पक्षातील कार्यकर्त्यात आणि अनुयायात शिस्त निर्माण करून विशिष्ट मार्गाने, तत्वाने सत्तारूढ होऊन किंवा विरोधात राहून शासनावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य राजकीय पक्षाकडून होत असते. प्रत्येक राजकीय पक्षात पक्षप्रतोद असतो. त्यांच्यामार्फत सर्व सदस्यांवर नियंत्रण ठेवले जाते. शासन संस्थेवर राजकीय पक्षाचे नियंत्रण असल्यामुळे शासकीय कार्ये योग्य प्रकारे चालतात. कायदे निर्मिती, त्यांची अंमलबजावणी ही कार्ये योग्य प्रकारे पार पाडली जातात. सत्तारूढ राजकीय पक्ष राज्यकारभार बघतो किंवा पाहतो आणि विरोधी राजकीय पक्ष सत्तारूढ पक्षाच्या कार्यावर टीकात्मक स्वरूपाचं नियंत्रण ठेवतो. आणि म्हणून मग राजकीय पक्ष हे राजकीय नियंत्रण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. सहावं कार्य आहे जनतेच्या इच्छा, आकांक्षा आणि विचार यांचे प्रतिनिधित्व करणे. राजकीय पक्षाद्वारे जनतेचे प्रश्न, त्यांच्या इच्छा, अपेक्षा यांचे प्रतिबिंब कायदेमंडळात उमटते. सत्तारूढ आणि विरोधी पक्षाकडून जनतेच्या कल्याणाच्या गोष्टी केल्या जातात. आजच्या समाजात एखादी व्यक्ती स्वतंत्रपणे शासकीय ध्येय धोरणात आणि कार्यात सहभागी होऊ शकत नाही. व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारावेच लागते. त्यामुळे तिला राजकारणात सहभागी होणे सुलभ होते. अशा पद्धतीने राजकीय पक्षाच्या कार्याचा आढावा घेताना लोकशाही व्यवस्थेतील आणि सर्वंकष राजकीय व्यवस्थेतील फरक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. लोकशाही व्यवस्थेत विविध राजकीय पक्ष असतात. द्विपक्ष पद्धती किंवा अनेक पक्ष पद्धती यापैकी एखादी पद्धती स्वीकारलेली असते. विविध पक्षांच्या अस्तित्वामुळे नागरिकांना मतदानाचा अधिकार अधिक व्यापकतेने वापरता येतो.
निवड करण्याचे स्वातंत्र्य मिळते. तसेच लोकशाही शासन पद्धतीत सत्तारूढ पक्षावर नियंत्रण ठेवणारा विरोधी पक्ष असतो. त्यामुळे राज्यकारभार अधिक जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने चालतो. साहजिकच व्यक्ती स्वातंत्र्याची जोपासना होऊन व्यक्तीचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. या उलट सर्वंकष राजकीय व्यवस्थेत एकच राजकीय पक्ष असल्यामुळे मतदारांच्या प्रतिनिधी निवडीवर मर्यादा येऊन पडते. तसेच संवेदी व्यवस्थेत संवेदी पक्ष ठरविल तीच ध्येय धोरणे व योजना अंमलात येत असतात. त्यामुळे प्रतिनिधींची निवड करताना राजकीय पक्ष अप्रत्यक्षपणे मतदारावर वर्चस्व गाजवताना दिसतो. अशा रीतीने नियंत्रणाचे एकमार्गी साधन असल्यामुळे तेथे व्यक्ती स्वातंत्र्याचा कोंडमारा होतो. सत्तारूढ पक्षाला विरोध करणारा दुसरा राजकीय पक्षच अस्तित्वात नसल्यामुळे त्या ठिकाणी दंडशक्तीचा वापर केला जातो. एकंदरीत राजकीय पक्षांच्या कार्याचे महत्त्व पाहिले असता असे म्हणता येते की सर्वंकष राजकीय व्यवस्थेपेक्षा लोकशाही राजकीय व्यवस्थांमध्ये राजकीय पक्षाद्वारे जनतेचे सार्वभौमत्व प्रस्थापित होऊ शकते. थोडक्यात देशात बहुसंख्याकांची सत्ता प्रस्थापित होण्यासाठी आणि अल्पसंख्याकांनाही न्याय मिळण्यासाठी लोकशाही व्यवस्थेतील राजकीय पक्ष पद्धती ही अधिक उपयुक्त ठरते. अशा पद्धतीनं राजकीय पक्षांना 6 प्रकारची कार्ये पार पाडावी लागतात. आता याच्यापुढे राजकीय पक्षाची संघटनात्मक रचना कशी असते, मग ती बहुपक्ष पद्धती असू दे किंवा द्विपक्ष पद्धती असू दे किंवा एक पक्ष पद्धती असू दे. सर्व राजकीय पक्षांची एक रचना असते. अगदी केंद्रापासून स्थानिक पातळीपर्यंत ही रचना असते. तर ती कशी असते हे आपल्याला बघावं लागेल. राजकीय पक्षांची रचना आणि कार्यपद्धती यांचा परस्पर संबंध अधिक निकटचा असतो. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जी कार्यपद्धती वापरली जाते तिचा पक्षाच्या रचनेशी संबंध असतो. कारण विशाल भूप्रदेश आणि विपुल लोकसंख्या असलेल्या देशात राजकीय पक्षाला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळवायचा असेल तर त्या पक्षाची रचना पद्धतशीर असली पाहिजे. उदाहरणार्थ भारतात काँग्रेस पक्षाची रचना देशव्यापी बनलेली दिसते. त्याचबरोबर भारतात भारतीय जनता पक्षाची रचनासुद्धा देशव्यापी बनलेली आहे. रशियामध्ये संविधी पक्षाचे जाळे देशभर पसरलेले आहे. अमेरिकन रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक आणि इंग्लंडमध्ये हुजूर आणि मजूर पक्षाने देशव्यापी यंत्रणा निर्माण केलेली आहे. मॉरिस दुवर्जर या फ्रेंच राजकीय विचारवंताने आपल्या राजकीय पक्ष म्हणजे पॉलिटिकल पार्टीज या ग्रंथात राजकीय पक्षाच्या रचनेत महत्त्वाचे 4 घटक असतात असे सांगितलेले आहे. कुठले 4 घटक असतात तर पहिला घटक असतो पक्षाचे सूत्रधार किंवा त्याला अंतर्वर्तुळ असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये त्याला कॉकस असं म्हटलं जातं. हा महत्त्वाचा घटक असतो. 2 नंबरचा घटक असतो पक्षांच्या शाखा ब्रँच. पक्षाच्या शाखा म्हणजे केंद्र स्तरावर, राज्य स्तरावर, स्थानिक स्तरावर, मग जिल्हा तालुका या ठिकाणी असणाऱ्या पक्षांच्या शाखा. तिसरा आहे पक्षकोश म्हणजे गाभा, त्याला सेल असं म्हटलं जातं. आणि चौथा आहे पक्ष सदस्य मिलिटिया असे त्याला म्हटलं जातं. आता या 4 अर्थ काय आहे हे 4 घटक थोडक्यात आपण सविस्तर बघूया.
पहिला घटक आहे पक्षाचे सूत्रधार किंवा अंतर्वर्तुळ. प्रत्येक राजकीय पक्षात काही प्रमुख सूत्रधार असतात. पक्षातील महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या, महत्त्वाचे धोरण ठरवणाऱ्या सूत्रधार लोकांची जी समिती असते तिला कॉकस किंवा अंतर्वर्तुळ असे म्हटले जाते. मर्यादित संख्येच्या या सूत्रधारांची निवड गुणात्मक दृष्टिकोनातून होते. पक्षातील प्रभावी, कार्यक्षम आणि ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती या अंतर्वर्तुळात असतात. निवडणुकीच्या काळात या सूत्रधारांना विशेष कार्य करावे लागते, परंतु इतर वेळी त्यांच्या कार्यात काही प्रमाणात शिथिलता आलेली दिसते. तसेच पक्षाच्या सूत्रधारांचे कार्य देशव्यापी स्वरूपाचे असते. उदाहरणार्थ, काँग्रेस पक्षाच्या सूत्रधारकांना संपूर्ण भारतात पक्षाचे कार्य करावे लागते. राजकीय पक्षांच्या सूत्रधारकांचे दोन प्रकार आढळून येतात. काही लोक प्रत्यक्ष सूत्रधार म्हणून काम करतात, तर काही जण अप्रत्यक्ष सूत्रधार म्हणून कार्य करीत असतात. काही आपल्या अंगच्या गुणाने, कार्यक्षमतेने पक्षाच्या सूत्रधारपदी जातात, तर काही गुणवान, हुशार व्यक्तींना निवड पद्धतीने सूत्रधार बनवले जाते. निवडणूक तंत्राची माहिती असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींनाही पक्षाच्या सूत्रधारपदी निवडले जाते. आणि म्हणून मग पक्षाचे सूत्रधार किंवा अंतर्वर्तुळामध्ये ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि बहुगुणी, धूर्त, मुत्सद्दी, हुशार, दूरदृष्टी असणारे द्वेष्टे जे नेते असतात, त्या नेत्यांचा साधारणपणे समावेश केला जातो. दुसरी शाखा आहे पक्षाच्या शाखा, म्हणजे दुसरा घटक हा ब्रँच. राजकीय पक्षाच्या रचनेत पक्षाच्या शाखांना विशेष महत्त्व असते. राजकीय पक्षाच्या शाखेत जे सदस्य निवडले जातात त्यांच्या निवडीबाबत गुणात्मकतेपेक्षा संख्यात्मकतेचा निकष लावला जातो. कारण राजकीय पक्षाला आपले पक्ष सदस्य वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे लागते. त्यासाठी पक्षाच्या शाखा आणि उपशाखा उपयुक्त ठरतात. राजकीय पक्ष आणि जनता पक्ष, राजकीय पक्ष आणि जनता पक्ष म्हणजे जनता, यांना जोडणारा दुवा म्हणजे या पक्षशाखा होतं. पक्षशाखेत सभासदत्व स्वीकारण्याबाबत काही नियम केलेले असतात, परंतु हे नियम सभासदांवर फारसे बंधनकारक नसतात. सूत्रधार गटाचे कार्य निवडणूक काळापुरते मर्यादित असते, परंतु पक्षशाखांचे कार्य सतत वर्षभर चालते. निवडणुकीच्या काळात तर पक्षशाखेचे कार्य अत्यंत प्रभावी असते. प्रत्येक विभागातील, प्रदेशातील उमेदवारीची निवडणूक मोहीम चालविण्याची जबाबदारी पक्षशाखेवर असते. त्यासाठी निवडणूक खर्चासाठी निधी उभारणे, प्रचार मोहिमा आखणे, मतदारांशी संपर्क साधणे अशी कार्ये पक्षशाखांना करावी लागतात. पक्षशाखात कामाची व अधिकाराची पद्धती व वाटणी निश्चित केलेली असते. पक्षशाखात अधिकाऱ्यांची अधिकार परंपरा निश्चित स्वरूपाची ठरलेली असते. सभासदांना मार्गदर्शन करण्यासाठी एक छोटीशी समिती असते. या समितीत एक सचिव नेमला जातो. तो पक्षशाखेच्या सभा घेतो आणि सभेपुढील विविध विषय ठरवितो. याशिवाय पक्षशाखेत एक खजिनदार नेमलेला असतो. त्याच्यामार्फत निवडणूक निधी आणि जमा खर्च यांची व्यवस्था पाहिली जाते. अशा पद्धतीनं सूत्रधारानंतर पक्षाच्या शाखा ह्या महत्त्वाच्या असतात आणि त्या शाखेमध्ये काम करणाऱ्या लोकांची भूमिकासुद्धा महत्त्वाची असते. आता तिसरा घटक आहे पक्षकोश. त्याला गाभा असं म्हटलेलं आहे किंवा त्याला सेल असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. साम्यवादी पक्षाने निर्माण केलेला हा घटक राजकीय पक्षाच्या रचनेत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पक्षाचा कोश हा घटक व्यावसायिक पायावर आधारलेला असतो.
पक्षाचा हा घटक व्यावसायिक पायावर आधारलेला असतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यवसायात किंवा कारखान्यात असणारे एकाच पक्षाचे संगतीत असणारे सभासद म्हणजे पक्षकोश होय. पेशी हा घटक शाखेच्या मानाने लहान असतो. पक्षकोशात कमीत कमी सभासद असू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या कारखान्यात पक्षाचे 2-3 सभासद असतील तर त्यांना पक्षकोश मानला जातो. परंतु पक्षकोशात 100पेक्षा जास्त सभासद नसतात. पक्ष सदस्य कमी असल्यामुळे कोशात नियंत्रण प्रभावीपणे होऊ शकते. पक्ष पेशीत असणारे सभासद विविध व्यवसायातील तसेच विविध ठिकाणी विखुरलेले असतात. उदाहरणार्थ, डॉक्टर, वकील, शेतकरी, मजूर, कलाकार इत्यादी प्रकारचे पक्षकोश आढळून येतात. तसेच डॉक्टर, वकील, शेतकरी या पक्षकोशातील सदस्य विविध ठिकाणी राहिलेले असतात. एखाद्या पेशीचे कार्य धोक्यात आले तर त्याचा पक्षाच्या कार्यावर फारसा परिणाम होत नाही. परंतु लहान लहान पेशींच्या कार्यामुळे पक्षाचे कार्य अधिक प्रभावीपणे आणि यशस्वीपणे होऊ शकते. रशियामध्ये पक्षकोशांची संख्या 3.5 लाखांपर्यंत आहे. अशा पद्धतीनं पक्षकोश म्हणजे लहान 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 असे गट असतात. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आता चौथा घटक आहे तो म्हणजे पक्ष सदस्य किंवा पक्षसेना, मिलिटिया. याचा अर्थ काय आहे? राजकीय पक्षाच्या रचनेतील हा चौथा घटक आहे. राजकीय पक्षातील हे पक्ष सैनिक असतात. राजकीय पक्षाच्या सभा, संमेलने, परिषदा शांततेने पार पाडण्यासाठी या पक्षसेनेचा उपयोग होतो. काही वेळा पक्षसेनेला विशिष्ट पोशाख व पदके दिली जातात. अशा प्रकारची पक्षसेना हिटलरच्या नाझी पक्षात तसेच मुसोलिनीच्या फॅशिस्ट पक्षात होती. साम्यवादी पक्षातही अशा सेना निर्माण करण्यात आलेल्या आहेत. एक प्रकारे लढाऊ कार्यकर्त्यांचा गट म्हणजे या पक्षसेना होत असे म्हटले तरी चालते. भारतातही काही राजकीय पक्षांनी अशी दले, पक्षसेना निर्माण केलेल्या दिसतात. अशा रीतीने फ्रेंच राज्यशास्त्रज्ञ दुवर्जर यांनी पक्षाचे सूत्रधार, शाखा, पक्षकोश आणि पक्षसेना असे राजकीय पक्ष रचनेचे 4 घटक स्पष्ट केलेले आहेत. अशा पद्धतीनं आपण राजकीय पक्षाच्या बाबतीतला पहिला भाग बघितला. तर या ठिकाणी आपण थांबूया आणि नंतरच्या पिरियडला राजकीय पक्ष पद्धतीचे प्रकार काय असतात ते बघायचे.